मम्मी आता हे पडदे लावते ईदसाठी. दादा आमचे गेले बाहेर. नाही गेले कामाला गेले ना, त्यासाठी आम्ही लावतोय. जुने पडदे असे होते आमचे, त्यासाठी आम्ही प्लेन घेतले आता. हे खाते यार आम्ही पकडले बे. एक असं तू पकडे खाते. हे माझी मेहंदी लावायला. तू बोल रे. तू बोल, मैं बघायची तू बोल. आमचे जुने पडदे ना लय घाण झाले होते, त्यामुळे आम्ही नवीन घेतले. न्यूजमध्ये बोल. हर 2 घंटे हमें अभी लगाएंगे की जावे पड़ते हे झाले आहेत आमचे पडदे चेंज. अजून इथे करायचे. इसका कॉपी करके दे. कॉपी कर मम्मी. आम्ही काढतो मेहंदी सॉफ्टीच्या हातावर. आहे का नाही सॉफ्टी? परत बॅक साईडला. My shoe. My shoe. My shoe. बस बस. अगर मैंने ये बोतल पानी बेडशीट वगैरे चेंज करून झालेली आहे आत्ता सगळं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेला आहे एक नवीन व्लॉग. तर येस, आज आहे 31 मार्च. तर आज आहे ईद आणि आम्ही ईदला काय काय करतो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आत्ता वाजले सकाळचे 10-10:30 झाले आणि आता मी तयार होणार आहे, रेडी होणार आहे आणि आम्ही काय काय करणार आहोत आज ते मी तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. बघूया पूर्ण ब्लॉग बघा नक्की काय काय असतं ईदला. ऑलरेडी इथे मी मेहंदी काढलेली आहे. तर इथे मी ऑलरेडी मेहंदी काढलेली आहे, मी तुमच्यासोबत शेअर करते. चांद्राचे माझ्याकडे काही क्लिप्स आहेत, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि बघूया आपण आज काय काय करणार आहोत. आता मी चला फटाफट रेडी होते, खूप लेट झालेला आहे ऑलरेडी. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. अरे मेरी चार्जिंग उतरी है, बात कर रही तो भी फोटो पोस्ट दो भी जरा. वो बोली मोबाइल में बोलना है. मां मेरे बच्चे ईद मुबारक. उसको दिखाने को कैसे दिख रही. ईद मुबारक. अरे अब्बा तो सो गए, अब्बा को ये देखो ना इधर माशाल्लाह दिख रही. अरे मेरे साथ मायशू इधर देख. जब मायशू की बिना बहुत बड़े दिख रहे हो मम्मी. इतने बड़े से एक बड़ा एक छोटा है. बाल बना के वो इन्हें तो झाड़ू मार के ले. मी आणि मायशू झालेलो आहे रेडी. हा आहे आमचा गेटअप. मायशू हा आहे आमच्या दोघींचा गेटअप. सॉफ्टीला पण दाखवते मी. तर आत्ता आम्ही झालेलो आहे रेडी, नाश्ता केलेला आहे आणि रेडी झालो. तर चला आता काय करतोय तिथून पुढे मी ते दाखवते तुम्हाला. शिरकुर्मा पार्टी चालू आहे. सॉफ्टी ड्रेसवर नको सांडवा तिच्या. आहे शिरकुर्मा. हां हां गाईस, तर आत्ता आमचं जेवण वगैरे झाले आणि आता वाजलेत 5
तर मी चालली आत्ता शिरकुर्मा द्यायला मम्मीकडे. आणि मला खूप भेटली आज दीदी. सॉफ्टीला खूप सारी ईदी भेटली आज सॉफ्टी. तर मी चालली आत्ता मम्मीकडे आणि प्रियंकाच्या ऑफिसला तिला शिरकुर्मा द्यायला. तर चला बघूया आपण. कुठं आली? हाँ वो ऊपर का रख ली, वो उसका रख ली. जा पिया मावाली जा. गाडी आलो. गाडीवर झोपले होते. मम्मीने अचानक ब्रेक दाबला, दात तुटला. सिग्नलला दात टाकून आलोय आम्ही. पण रस्ता आहे तिथून शॉर्टकट. हा का आम्ही इकडनं आलो ना म्हणून. ऍक्च्युली तिथूनच रस्ता आहे समोरून. ती वाली इथे वरती आहे बिल्डिंग. मायशी कशी दिसती? माझी लई गोड दिसते. तुमच्या बिल्डिंग मध्ये आम्ही फोटो काढलेले 2-4 आहे का नाही? दे सॉफ्टी माऊला शिरकुर्मा. ते की मला काय म्हणते कुठे दे. आणि गेल्यावर गरम कर एकदा. बस का अजून द्यायचा? घेऊन जाऊ घेऊन कर. बाय बाय कर. चल बाय बाय बाय. फ्लँकीज दे फ्लँकीज दे. दुधाचे ना मम्मी. हा गरम कर घरी गेल्यावर आणि प्या. बाय बाय करा. फ्लँकीज दे फ्लँकीज. माझी फ्लँकीज. माऊ बोल माऊ. माऊ माऊ नाही आलो होतो आम्ही इथंच. चला चल. बघते पळाली तुम्हाला बघून. चल आतमध्ये. चल. प्रियंकाच्या ऑफिसला गेलतो ना. आलतो ना. शिरकुर्मा भावाला पण द्या माझ्या. आणि माझ्या भाच्याला पण द्या. बनवून देईल मी तुम्हाला. एवढं काय त्याचं नाही. त्या मायशीची पप्पी घे. पी घे लवकर. पळाली. त्याला काय म्हणतात माहिती का? बडा बगीचा. बडा बगीचा म्हणतात. आणि उद्या सगळ्यांनी वहिनींकडे पनीरची भाजी खायला या. पनीर टिक्का मसाला आपला आपला घरनं घेऊन या. बाबांना पी दे. बाबांना ईदी देतात बाबा. ईदी बाय कर. पी दे बाबा. बाबा आवाज देते. पी दे मला. पी दे. जा वाजा के पाच. पाच. आता बाहेर आले ना. ईदी आईने दिली. ईदी मायशीची आणि सॉफ्टीची ईदी. हॅलो गाईज. तर आम्ही आलेलो आहे घरी आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 10. आम्ही फोटोशूट वगैरे सगळं छोटंसं घरी केलं आणि त्याच्यानंतर आता जेवण करणार आहे आणि झोपणार आहे. तर आजचा असा ब्लॉग होता माझा, ईद स्पेशल ब्लॉग. तर गेस्ट आले होते घरी, तर सगळ्यांना ईदीला भेटलं. त्याच्यानंतर छान शिरकुर्मा पिला. बाहेरूनच जेवण मागवलेलं, त्यामुळे आज जेवण बनवायची काही हे नव्हती. तर असा होता आमचा दिवस आजचा. आणि 2 दिवस ईद असते, आज आणि उद्या पण. तर उद्या तर मी ऑफिसला जाणार आहे.
त्यामुळे आजचा दिवस आम्ही असं छान ईदीचा सेलिब्रेट केलेला आहे, एन्जॉय केलेला आहे. तर मम्मीकडे आणि पराग भाऊ, मंगेश भाऊ, प्रियंका सगळ्यांना आम्ही शिरपूरमध्ये देऊन आलेलो आहे. तर चला, हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.